तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या पुन्हा एका मिनी ब्लॉगमध्ये। तर काढली आपल्याला गाडी आणि गेला आपण 20च्या स्पीडने आरूला घ्यायला, कारण आरू तिकडे गेलेली होती ताईकडं। मग आपल्याला आरूला घ्यायला जायचं होतं। मग आरूला घेतलं आपल्याने आणि बसवली तिला गाडीवरती। म्हणलं चला आपण जाऊ आता घरी। मग आरूला घेऊन आपण डायरेक्ट 40च्या स्पीडने घरी आलो। मग घरी आल्यानंतर संध्याकाळी आपल्याला थोडं बोर वाटत होतं। मग आपण निघालो थोडं इथं एम.पी. गेटकडे घ्यायला। इथं थोडं चाललं गेलं, वॉक केलं आणि आलो आपण आपल्या सुरतदादाच्या मेडिकलवरती। मग सुरतदादा झोपेमधूनच उठला होता। मग सुरतदादाला घेऊन गेलं ब्लॉगमध्ये आणि संध्याकाळी आपण डायरेक्ट आलो इथं नेहरू गार्डनला। मग आपल्याने काढले तिकीट आणि घुसला आतमध्ये, कारण तिकीट लागते तिथं पण। मग तिकीट काढून आपण घुसल्या आतमध्ये आणि मग बसवले आपल्याने आरूला झोक्यावरती। आरू खेळत होती। मग आरू खेळेल तर विवा का तोंड बघेल, तर ते पण बसले मग झोक्यावरती। म्हणलं वाघ शहाणे। मग पुढं आल्यानंतर इथं हे आरू मस्तपैकी खेळायला लागली। मग तिला इथं घसरगुंडीवरती बसायला ना आम्ही। म्हणलं चला आता तुम्हाला पण आपल्या गार्डनची व्ह्यू दाखवतो। तर हे बघा असं होतं भावांनो ते गार्डन। मग इथं पुढं गड्डा होता, तर आरू थांबून गेली। म्हणलं थांब, म्हणलं पडशील। मग इथं आपण सेल्फी पॉईंटला आले, तर तिला आरूला बोललो, म्हणलं चल सेल्फी काढू आपण। तर रडायला लागली। तिला उचलून म्हणलं चल आता जाऊ दे, कशाला हे करते। तर तिला उचलून आपण डायरेक्ट पुढं आलो। पुढं आल्यानंतर तिला इथं आपल्या मोठ्या घसरकुंडीवरती खेळायचं होतं। मग तिला बसायला ना आपल्याने मोठ्या घसरकुंडीवरती। मग सोडलं तिला वरतून विवानी आणि पकडला आपल्याने खालतून पण तिला। मग इथं आलं आपण सी सॉवरती। मग ती इथं पण खेळली मस्त आणि मग दोघं बहिणी मस्त एन्जॉय करत होत्या। तर आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये हा भाऊ विनर झाला आहे, गौतम 08। हे त्याची आयडी आहे भावांनो, फॉलो मारा भावाला पण सपोर्ट करा। चला भावांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। आजच्यासाठी एवढंच।